आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते. सर्वांना. आत्मा नमस्ते रेखी, मॅडम. आज शिवजयंतीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय. आणि चला, तर मग रेखी, 3rd डिग्री पर्यंतचा आपला हा अनुभव काय वाटला आपल्याला? पहिला नंबर माधुरीताईंनी लावलेला आहे केव्हाचा. तर बोला माधुरीताई. मग नंतर मोनिका, नंतर प्रिया. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. अं, आत्मा मॅडम नमस्ते. बोल. मॅडम मी रेकी जॉईन यासाठी केलं की मला म्हणजे माझ्या मनामध्ये खूप भीती वाटायची मला. हं, कारण की माझ्या पतीचे म्हणजे पगार कमी आहे आणि माझ्या हं, घरची आर्थिक परिस्थिती तेवढी म्हणजे साधारण आहे आणि मी बॅगा शिवते म्हणजे असं म्हणजे हं, कमवण्याने हे करणे आपला उदरनिर्वाह करणे एवढंच आहे. हं, आणि आरोग्याची पण भीती वाटायची मला. हं, तर मला प्रतिभाताई फसाटे यांनी म्हणजे ह्या करत होत्या म्हणजे याचं हे केलं त्यांनी रेकी शिकल्या आणि हं. त्यांनी ग्रँड मास्टरचा पण कोर्स केला तर मला त्यांच्यावर खूप फरक जाणवला त्यांच्यामध्ये. तर मग काय झालं त्या ज्योतींनी तुमच्या मला कोण आहेत? मैत्रीण आहे की बहीण आहे? ती माझी मैत्रीण आहे मॅडम. हा. बर. आणि ज्योती भुरे आहे ती पण मैत्रीणच आहे तिने मला खूप फोर्स केला हं, की तुझ्या घरी म्हणजे फरक जाणवेल आरोग्यामध्ये पण चांगलं होईल आणि तुझी मुलगी शिकत आहे तर तिच्यामध्ये पण खूप फरक जाणवेल तर तू कर ना. एवढे हं, पैसे बाहेर देण्यापेक्षा तू म्हणजे असं हे करायचं की म्हणजे काहीतरी आपण करत आहोत काहीतरी आपण शिकत आहोत. हं, तर मग त्या मग 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 काय केलं मी माझ्याकडे पैसे पण जुळत नव्हते मॅडम तेव्हा. हं, पण तरी पण मी काय घराचं काम चालू होतं मुलगी शिकत आहे तरी पण मी एक हिंमत केली चला म्हटलं आपण करूनच पाहू. चल हं, म्हटलं तर मग मी रेखी जॉईन केली आणि त्याच्यामध्ये जसं तुम्ही पहिल्यांदा म्हणजे हे शेअरिंग घेतलं म्हणजे सुरुवातीलाच की तुम्ही हं, कशासाठी जुडल्या रेखीमध्ये. तर आता तुम्हाला तुम्ही फेशियल कशाचा कराल. तुम्ही हं, रेकीमध्ये आल्यानंतर तर फेशियल कशाचा कराल. तर तुम्ही क्रीमचा फेशियल करण्यापेक्षा तुम्ही रेकीचा फेशियल करा आणि तुमचे चेहरे बघा हं, 3rd डिग्रीमध्ये. तर हं, मॅडम माझ्यासोबत तसंच झालं. काय झालं 1st डिग्रीमध्ये हं, जसं हळदी कुंकवाला बाया येतात आणि माझ्यामध्ये चेंज म्हणजे मला अंतर आत्म्यातून एवढी खुशी वाटायला लागली की हं. म्हणजे कोणतंही असं टेन्शन आलं तर पण जशी आधी काही झालं चिडचिड झाली तर नर्वस व्हायची. पण आता हां. नर्वस होऊन पुन्हा अजून अंतर आत्म्यातून एकदम खुशी निर्माण बरं, होते. नको तू. हां, हां. एक मिनिट हां, कोणाचा तरी माईक सुरू आहे. हं. बोला, बोला तुम्ही माधुरी. खूप खुशी होते आणि फर्स्ट म्हणजे मला ना मानेचा आणि कमरेचा त्रास खूप होता. कारण की मी मशीनवर बसते. मला बेल्ट लावल्याशिवाय म्हणजे मशीनवर बसताच नव्हतं येत आणि अशी बरं. सुद्धा मला खूप भयंकर त्रास होता. आणि हं. मानेचा पण खूप त्रास म्हणजे हा एक हात आहे ना मॅडम मला इंजेक्शन घ्यायला म्हणजे इंजेक्शन वगैरे घेतली होती मी मागे. तर मग रेकी जॉईन केली तर म्हणजे ह्या मेडिटेशननी 1st डिग्रीचं मेडिटेशननी आणि 2nd डिग्रीमध्ये पण मेडिटेशन झालं 21. त्याच्यामध्ये तो त्रास फार कमी झाला मॅडम. कारण की मी बरं, बेल्ट लावल्याशिवाय बसूच नव्हती शकत. एवढा त्रास होता मला कमरेचा खूपच. बरं. आता तुम्ही बॅग शिवताना बेल्ट लावता का? नाही मॅडम नाही लावत. सोडला शाबासकी मी द्या केव्हाच. स्वतःला. पहिलं स्वतःला शाबासकी द्या. बहुत बढिया. थँक यू युनिव्हर्स. ब्रह्मांडाचे प्रत्येक क्षणाक्षणाला खूप आभार मानायचे, खूप आभार मानायचे. हं? खूप खूप बोला धन्यवाद माधुरीताई. मॅडम. हं, आणि मग माझ्यामध्ये खूप चेंज झालं. मग अंतर म्हणजे असं भांडणही झालं तरी चिडचिड झाली. आधी खूप चिडचिड व्हायची आणि तो राग खूप राहायचा म्हणजे मनामध्ये. हं, तर आता तसा राग असं वाटत नाही. चिडचिड झाली तरी काही वेळाने शांत होऊन जाते आणि आतमधून एकदम खुशी वाटते मला. हं, म्हणजे ते विसरून जाते आणि मग दुसऱ्या याला लागते ना अफर्मेशन चांगले देत राहते मी घरी परिवारामध्ये पण नाही का. हं. खूप चांगलं अफर्मेशन देत राहते. आणि म्हणजे असं चालू आहे मॅडम म्हणजे चांगलं आर्थिकही परिस्थिती म्हणजे माझ्या बॅगा रोजच्या विकत आहेत. बरं. आणि घराचं काम असल्यामुळे खूप म्हणजे दगदग इकडे तिकडे घराकडे जाणं घरचं काम पुन्हा घरचे बॅगा शिवणे मग बॅगा पोहोचवून देणे ते पण खूप चालू आहे तरी पण मला असं थकल्यासारखं जाणवत नाही मॅडम. कारण ऊर्जेची ताकद थोडा राहते वेळ ना. जसं आपण जेवण करतो की नाही, आपण टॉनिक घेतो की नाही? आपण टॉनिक घेतो ना कधी-कधी हो थकलं मॅडम. की, तशी ही ब्रह्मांडाची टॉनिक आहे असं समजा. आहे ना? हां, हा एखाद्या हा वेळेस जेवण नाही केलं ना, तरी आहे. पण ती ब्रह्मांडाची ऊर्जा घेतली की ऊर्जा मिळून जाते. आपण थकतच नाही.
काम करताना. हो मॅडम. हम्म. आणि पण खूप म्हणजे खुशी वाटते, खूपच म्हणजे हे चांगलं वाटते, खूपच खुशी वाटते. तुम्ही कोणाला रेकी दिली दुसऱ्याला? मी माझ्या बहिणीला रेकी दिली होती मॅडम. हम्म. अ, मागे काय झालं होतं, ती कोणती रेकी होती मॅडम? आपण डिस्टन्स रेकी दिली होती ना सगळ्यांना? डिस्टन्स रेकी दिली होती. तेव्हा हम्म. डिस्टन्स रेकी दिली, ती तिला पण मानेचा खूप त्रास होता, कमरेचा. तर ती म्हणत होती मला एवढी ऊर्जा जाणवली म्हणत होती, की म्हणजे हम्म. असे मोंदरे आहे एकदम म्हणजे पायातून ऊर्जा जाते असं तिला जाणवलं पूर्ण. हम्म. आणि म्हणजे दोनदा पण पुन्हा अजून तिला रेकी दिली होती. तर तुला कसं वाटते म्हटलं, तर म्हणते छान वाटते म्हणते म्हणत होती ती. हम्म. आणि छान. तिला हे पण म्हटलं की जसा म्हटलं माझ्या मानेचा आणि कमरेचा पण त्रास कमी झाला, तसंच तुझा पण त्रास होईल कमी, तू रेखेला जुळ म्हटलं मी तिला सांगितलं. हम्म. ती म्हणते हो म्हणते मी जुडेन म्हणते, पण थोडा वेळ दे म्हणते मला म्हणते, अशी ती म्हणत नक्कीच. होती. महिला आणि मंडळाची खासियत असते, माझी बहीण माझा भाऊ, माझी बहीण माझा भाऊ. नाही हम्म. पण मॅडम कोणी पण की म्हणजे समोर आले आणि त्यांनी म्हणजे असं म्हटलं तर असं वाटतं की चला यांना सांगावा काहीतरी म्हणजे त्यांच्यापर्यंत चेंज झालं होईल असं म्हणजे असं हम्म. म्हणजे मनातूनच ती म्हणजे भावना निर्माण होते म्हणजे त्यांच्याबद्दल. बरोबर. करुणेची भावना येते, त्यांचं की पण अरे मला तुम्ही त्रासात आता राहू नका. माझ्या वेदना कमी झाल्या, तुमच्याही वेदना कमी होऊ देत. हा भाव निर्माण होतो आपल्यामध्ये. खूप भाव निर्माण होते. आणि एकदा काय झालं सेकंड याच्या मध्ये मी गावाला गेली तर माझ्या भावाचं आणि माझं भांडण झालं त्याच्यामध्ये. तर भांडण झालं खूप वाद म्हणजे खूप आणि तो एवढा माझ्या मनाला झटका पोहोचला खूपच झटका कारण की 2 दिवस घरी आल्यानंतर मी 2 दिवस खूप रडली मॅडम. हं. आणि मी प्रतिभा ताईला पण सांगितली आणि माझ्या डोक्याची नस खूप दुखत होती तो म्हणजे एकदम डिप्रेशन आल्यासारखं. हं. तर मग ताईंनी म्हटलं की तू मॅडमला सांग म्हणते की तुला म्हणजे माने ह्या डोक्याचं नसं दुखत आहे तर मॅडमला सांग हे कर म्हणते तू की मॅडम रेकी देतील म्हणते तुझं हे कमी होऊन जाईल. हं. तर मग मी तुम्हाला मेसेज काही केली नाही. पण मॅडम तो भांडण झाला तर झाला पण माझ्या बाजूने सगळे होते. हं. माझ्या बाजूने म्हणजे आत्या पण बोलली, बाबा पण बोलले माझ्या बाजूनी, काकू पण बोलल्या की म्हणजे तुझा भाऊ चुकला म्हणून. हं. म्हणजे असं वाटलं की नाही मला ब्रह्मांड कुठे ना कुठे मला म्हणजे मदत करत आहे. हं. आणि आता ना बहीण भावाचं जे काही असेल, एक वेळ लव्ह बॉन्डिंगचा प्रोटोकॉल करा ना बहीण भावाचा. परत पुन्हा नातं जसं होतं तसं. भावाचं आणि बहिणीचं भांडण थोडी ना असते. असते ते थोड्या वेळाचं, आहे की नाही? हां. त्याला त्याला पण मी अशी म्हणजे त्यांनी त्यावेळी झालं पण मला नंतर त्याच्या याच्यामध्ये मला असं वाटलं की नाही चला हा यांनी जे केलं ते पण त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे. हां. असं म्हणजे छान. माझ्या मनामध्ये असं वाटलं. हां. नक्कीच मग त्यालाही तेवढ्या ब्लेसिंग वेळ करा. आता वेळ म्हणून भांडण होते, आहे की नाही? तो काय रेकी शिकत आहे? होय. पण म्हणजे खूप फरक असं वाटते की म्हणजे आपल्याला कोणी हे नाही केलं चला हे युनिव्हर्स आहे आपल्यासोबत मॅडम आहेत आपल्यासोबत आपल्याला काही हे म्हणजे तुम्ही म्हणता ना मॅडम की नाही तुम्हाला कोणी नसेल तर आहेच ना ब्रह्मांड. येस. तर असं तर तसंच समजून चालते आणि जे सकाळपासूनचे ऑफर्मेशन देते तर पूर्ण दिवस माझ्या पूर्णत्वात जाते मॅडम. खूप बहुत खूप बढ़िया. धन्यवाद. खूप छान. असेच राहा, मस्त राहा, छान राहा, पुढचाही प्रवास करा आणि काळजी नका करू. एक चिंता असते अंतर्मनामध्ये काय आपल्या पाठीशी किंवा आपला उदरनिर्वाह, आपलं आरोग्य काही होईल का? अरे कशाला नकारात्मक विचार करायचा? पॉझिटिव्ह राहूया कायम. आहे ना? आपल्या विचारांमुळे ते आजार आणि ते सगळे दुखणे येतात आपल्याला. विचार सोडून द्या, सगळ्या गोष्टी छान होतात. आणि रेकी लस, तुम्ही भांडण करसाल ना, तर तुमचं डोकं दुखते हां. हो का मॅडम? आणि रेकी हीलर्स, तुम्ही दुसऱ्याला मनामधून शिव्या वगैरे दिल्या ना, माझं ऐका हां, मी काय सांगते तर. तर आहे ना, तुमचं डोकं दुखतं. त्याशिवाय तुमचं डोकं नाही दुखत आता. मॅडम हवा भरली कानामध्ये म्हणून डोकं दुखलं. जर डोकं दुखलं तर अंतर्मनाला विचारा, आज सकाळपासून मी काय केलं? विचारायचं हम्म. स्वतःला. ओके. हो आणि मॅडम. काहीच करायचं नाही. जर अंतर्मनाला विचारायचं आणि ना माफ करा अंतर्मनापासून त्या व्यक्तीला. मी तुला माफ करत आहे आणि अंतर्मनापासून मी तुझी सुद्धा माफी मागत आहे. आणि पुढच्या 5 मिनिटामध्ये काहीही न करता तुम्हाला काय रिझल्ट येतो मला तुम्ही सांगा. ओके. होय मॅडम. खूप खूप कारण धन्यवाद युनिव्हर्सिटी. हां. खूप मॅडम तुमचे खूप म्हणजे खूप खुशी वाटते अंतर्मनामध्ये हे म्हणजे असं दुःखी नाही वाटत.
आधी कसं कोणतं काही हे झालं तर म्हणजे दुःखी वाटायचं, असं मन खूप म्हणजे हळवा होऊन जायचं. आता नाही वाटत मॅडम. छान. खूप मस्त. हं? नियमित हो मेडिटेशन सोबत जुळले राहा. खूप छान. थँक यू मॅडम. माधुरी. खूप धन्यवाद. पहिला नंबर लावला म्हणून. आता मोनिका. ओके? हां. धन्यवाद मॅडम. नंतर प्रिया. प्रिया सेंटरला बसा. हं. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते सर्वांना. परिचय मी आणि मोनिका तुम्ही आव्हाड. कोण आहात? कारण आहे ना, आज आता मला एक फोन आला तुम्हाला सांगते, की मॅम कालच्या ताईंनी ना मला कोणी आज मला वाटतं उषाताईंनीच म्हटलं आहे ना, उषाताईंनी मला फोन केला पाटील. त्यांनी मला फोन केला तेव्हा मला म्हणतात, "मॅम आज जो व्हिडिओ आलेला आहे की नाही YouTubeला, त्या ताईनं आमच्याच विरारच्या आहेत." म्हणजे ना आपला परिवार कुठं-कुठं आहे आणि आपल्या परिवारातलं कोण आपल्या जवळ आहे ना, हे पटकन लक्षात येण्यासाठी आवर्जून जवळ-जवळची लोकं एकमेकांना भेटतात. तो परिवार वेगळ्या पद्धतीनं अधिक पुढे जातो. आपलं आपण कुठं राहतं हे आवर्जून सांगत चला. मोनिका. मी मोनिका आव्हाड. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील गोंदे गावातून बोलते. अरे वाह! बोला. हो. प्रॉपर ऍड्रेस सांगते. हां, एकदम प्रॉपर. तर हो. हं, तर मी या रेकीमध्ये येण्याच्या अगोदर ना माझ्या नणंदबाई आहेत. दोघी पण ग्रँड मास्टर आहेत. एक कल्पना कापडी आणि एक सुषमा बोडके. हं. अं, तर आधी मला आहे ना रेकी म्हणजे काय ना यावर असा थोडासा विश्वास नव्हता. म्हणजे नाही का, बरोबर. हं, आहे काहीतरी आहे रेकी हे करते. पण हं, जेव्हा त्या अशा त्यांचे अनुभव मला सांगायच्या ना, मला बोलायच्या, संडेचं तू फ्री सेशन असं तू कर मोनिका, छान आहे. तू बघ तुला आवडतं ना, तुला अध्यात्माची आवड आहे, तू कर, तुला आहे ना छान वाटेल. मी बघायचे, पण ते तुमचे जे असे मोठे मोठे शब्द असायचे, ब्रह्मांड वगैरे वगैरे वगैरे, नाही का, आता त्याशी माझा काय आतापर्यंत कधी संपर्क नाही आलेला. पण हं, म्हणायचे मॅडमचे शब्द ना जरा मोठेच आहे, जाऊ दे मला नाही ऐकायचं, मला हं, छान नाही वाटत आहे. आणि हं, जेव्हा माझ्या वेळ आली, माझ्या मुलाला डायबिटीज असा आजार निघाला नाही का, हां, तेव्हा मला ना असं काहीच कळत नव्हतं. म्हणजे असं रडायला यायचं, डोक्यात सतत अशा मुंग्या चालायच्या, कोणाशी बोलण्याची इच्छा नाही व्हायची. मग त्या हं, मला बोलल्या, मोनिका 1 जानेवारी पासून ना मॅडमचं म्हणजे लेक्चर चालू होतंय, तू अटेंड कर. म्हटले ठीक आहे, बघूया चला. सगळे जण नाही का असं हॉस्पिटल वगैरे आपण करून करून थकतो, तर एक काहीतरी नवीन मार्ग निघतो. तर तो हं, मार्ग हा रिकीचा होता. तर मग मी घेतलं, 1 जानेवारीला ऍडमिशन घेतलं. ते 10-11 दिवस कसे गेले ते काही कळालं ते, म्हणजे छान होते. पटापट काम आवरायचं, 8 वाजता लेक्चर चालू होईल, मॅडम दिसतील. आणि माझा मुलगा वीरू, राजवीर, तो बोलतो, मम्मी तुझी मॅडम तर खूप छान आहे ग, खूप कॉमेडी करते, हसते, सारखी हं, हसत असते. म्हटले हा ठीक आहे, छान आहे. आणि त्याच्यानंतर परत एक संडे आला, फर्स्ट हं, याच्यानंतर. त्या हं, संडे मध्ये जेव्हा तुम्ही दाखवलं की तुम्हाला विश्वास बसणार नाही, म्हणजे तुम्हाला विश्वास बसण्यासाठी मी तुम्हाला तुमच्या हं, आतल्या ऊर्जेशी तुमची ओळख करून देते. आणि हं, तुम्ही ते हातांचं सांगितलं, या हाताला अफर्मेशन द्या आणि या हाताला वाईट बोला. तर मी हं, तसे बोलले आणि त्या हातून जेव्हा मला ऊर्जा जाणवली, तेव्हा हं, म्हटले हा आहे काहीतरी, ताईन त्या करताय, त्या उगीच नाही करत आहे, नाही का. हं, हं. तेव्हा म्हणजे माझं स्वतःच्या ऊर्जेशी स्वतःची ओळख झाली. आहे माझ्या शरीरात काहीतरी, मी काहीतरी करू शकते, मी माझ्या मुलाला बरं करण्या इतपत करू शकते. बरोबर. तेव्हा जेव्हा माझ्यात विश्वास आला, ती मेडिटेशन मी करायला लागली. मेडिटेशन नंतर स्वतःमध्ये नाही का एक छोटा 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 अनुभव, जसा हं, की कोणाला अशी रिकी देणे, रिकी दिल्यानंतर त्या व्यक्तीला असं काहीतरी जाणवणे. तर मी हं, माझ्या सासूबाईंना रिकी दिली त्यांच्या गुडघ्यासाठी, आणि हं, नुसतीच रिकी, डिस्टन्स रिकी दिली. मी त्यांना विचारलं, मी तुम्हाला काहीतरी करणार आहे हा, मला सांगा काय होतंय नंतर. तर त्या बोलल्या माझ्या गुडघ्यात ना मुंग्या आल्या, गुडघ्यांना मुंग्या आल्या. म्हटलं, तुम्हाला कसं कळलं गुडघ्याला मुंग्या आल्या?" म्हणे काय माहिती पण मुंग्या आल्या." म्हटलं, मग मी तुमच्या गुडघ्यांसाठीच रेकी दिली होती तुम्हाला, सिंबल वगैरे टाकले आणि रेकी दिली. तर बोलले, हा का, असं काही असते का. म्हटलं हा, मी तेच शिकते. म्हणे हं, अरे वा, छान. त्याच्यानंतर मग माझी दीर आहेत, ते बोलायचे, वहिनी का नाही येते जेवायला ग, म्हणजे माझ्या जावेला विचारायचे. ती बोलते, अहो ते रेकी करते. म्हणे काय आहे रेकी. मग तिने सांगितलं. म्हणे ठीक आहे, अरे वा, छान आहे. म्हणजे घरच्यांचा देखील यावर विश्वास बसायला लागला. माझा बसत नव्हता, जेव्हा माझा बसायला लागला तेव्हा घरच्यांचा देखील त्यावर बसायला लागला. आणि मी लव्ह बॉन्डिंग केलं. लव्ह बॉन्डिंग मध्ये माझे हे म्हणजे सासूबाईचं लेकरू. हं, तर ते आधी नाही का लवकर यायचे, थांबायचे जेवायला, तुझं किती वेळ झाला का तुझा टाइम. मी बोलायचे नाही, अजून 10 मिनिटं, 9 झाले की होईल. झालं का तुझं, नाही, म्हटले थांबा, तुम्ही जा जेवायला, मी येते. हं, नाही, जेवू आपण सोबत. तो एक हं. लव्ह बॉन्डिंगचा प्रोटोकॉल केल्यापासून आम्ही रोज सोबत जेवतो. ते माझ्यासाठी थांबतात, 9:15 हो
किंवा असं 9-20 आपला जोपर्यंत चालतं तोपर्यंत थांबतात हं, नाही जेव्हा आपण सोबत. ते हं, पण एक. आणि असे छोटे छोटे मेडिटेशन केल्यानंतर स्वतःमध्ये एनर्जी एक जाणवते. हं, आणि आता मला मंगळवारी उपवास होता, निर्जळी उपवास धरते मी. तो उपवास होता. तर दिवसभर काहीच खाल्लं पिल्लं पाणी वगैरे चहा काहीच नाही. आणि संध्याकाळी 7:30च्या आसपास मी एक ग्लास पाणी घेतलं आणि त्याला ऊर्जित केलं, ऊर्जा दिली. आधी हं, ऊर्जा दिली, क्लीन करून ऊर्जा दिली पुन्हा. आणि ते पाणी पिली म्हणजे आधी पूर्ण दिवसभर असे शेतात काम करून असा थकवा पण आला होता, असा हातपाय गळाल्यासारखे झाले आणि निर्जळी उपवास. हं, जेव्हा त्या पाण्याला मी क्लीन केलं, पाणी पिले, हं, त्यानंतर मग मला असं काही जाणवलं नाही. असं जेवण वगैरे बनवलं, रेकीमध्ये मी असं क्लासला बसली आपल्या. क्लास हं, नंतर 9 वाजले, तरी असं नाही का, असं पोट भरल्यासारखं एक जे असतं ना, हा हं. माझं पोट भरलंय. आज मी काही न खाता पिता देखील माझं पोट भरलं. का? तर त्या पाण्याला मी ऊर्जित केलं. बढिया. तर तो पण एक अनुभव आहे. आणि हं, असे छोटे 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 तर भरपूरच आहे. बरं. मुलांना फॉर्मेशन देणं. तुमचा राजवीर कसा आहे आता? राजवीरचं छान आहे. आता हं, त्याचं म्हणजे दिवसातून 7 एक वेळेस असं चेक करायला लागायचं ना, टोचायला लागायचं त्याच्या बोटाला ब्लड काढायला म्हणजे हं. ब्लड शुगर चेक करण्यासाठी. तर ते आता दिवसाआड झाले रेकीमध्ये बढिया. आल्यापासून. नाहीतर मग असं कंटिन्यू होतं. दिवसातून 7 वेळेस टोचणं, तर ते दिवसाआड झाले. बापरे! हां. हो. आता आणि नॉर्मल आली का? त्याच्यामधलं ते शुगर हो, नॉर्मल आली? हो, हो. हो, खूप नॉर्मल असते. 150च्या आतमध्ये असते. वाढत नाही बढिया, आता. बढिया. खूप छान, हो. खूप छान. आणि हं, डॉक्टर पण म्हणतात छान प्रोसेस छान आहे त्याची म्हणजे प्रगती वगैरे चांगली आहे. नक्कीच. आता आपण थर्ड डिग्री हो, शिकलो की नाही माधवी, मोनिका? ओके. हो, आता काय करायचं त्याला ना ऑरा क्लीन करायचा आणि आपला सेकंड हो, डिग्रीचा प्रोटोकॉल करायचा. हो. हां? हां. दोन्ही करायचे आता. आणि आभा क्लीन करत राहा. जेवढा तुम्ही त्याचा आभा क्लीन करत राहाल, बिलकुल काहीच नाही राहणार ते. तुम्हाला भविष्यामध्ये असं वाटणारही नाही की कधीतरी माझ्या लेकाला ही व्याधी झाली होती म्हणून. हो. हां. बाकी सर्व आयुष्यात छान चाललंय. खूप आनंदी आनंद सगळीकडे. हो. रोज नवीन मी अनुभव रेकीचे घेणार तुम्ही. धन्यवाद काळजी करू नका. हो. काय मी असते ना रेकीचे जेव्हा देखील धन्यवाद. हं, बहिणी जेव्हा तुम्ही बनते बोला. एखादी तेव्हा पटकन एक विश्वास बसतो. आहे ना? हो एक आणि बसतो. मी पण माझ्या नंतर भावासाठी नंतर तेव्हा पटकन नाही फरक बसत. एवढं लक्षात घ्या. पण तरीही आपल्या सेशनमध्ये एक विशेष आहे. काय नंदा भावजया भरपूर आहेत. हो, ओके. ठीक आहे. 1 मिनिट मला द्या. जो कोणी ना वहिनी नाही. जो कोणी आपली नणद जोडेल ना, त्याला मी माझ्याकडून एक मनी ट्री छोटं गिफ्ट देत असते. जो कोणी नणद जोडेल. नणद म्हणजे कोण? सख्खी नणद. हो. ओके. हां. चला, ज्याला जोडायचं असेल आणि ज्याला गिफ्टवर गिफ्ट मिळवायचं थांब असेल, 1 मिनिट. त्यांनी नक्कीच हे करा. असं काही नाही आहे, की मॅडम दाखवत नाही. मी दाखवते तुम्हाला मी कोणतं ट्री देणार आहे गिफ्ट. कारण अगोदर मी छोटी ट्री द्यायची. माझ्याकडची छोटी ट्री संपले. कुठलं मॅडम आता तरी ते? च्या नशिबाने छोटी ट्री संपले. म्हणून आता ही मोठी मनी ट्री. जो कोणी नणद जोडेल, त्याला हे मोठं मनी ट्री. ओके. मोठं म्हणजे याहीपेक्षा छोटं येत असतं. ओके. पण सख्खी नणद जोडणाऱ्यासाठी. पण ज्यांना सख्खी नणंद नसेल त्यांनी काय करायचं? त्यांनी सोडून द्या तो विषय. ओके. जो सख्खी नणद जोडेल आणि थर्ड डिग्री पर्यंत पोहोचवेल. पुन्हा नाहीतर तुम्ही म्हणसाल थर्ड डिग्री पूर्ण झाली पाहिजे. ओके. हं. पण माझे चुलत नंदा पण अगदी सख्यांसारख्याच आहेत. अगदी जॉइंट फॅमिली आहे आमची. सुगंधा प्लीज. ओके. मोनिका काहीतरी बोलत होत्या. माझी माझी नजर आहे त्याच्यावरती म्हणून. लक्षात बोलू आलं नका. सुगंधा, नजर आली त्याच्यावर म्हणून. हां. मी माझ्या भावाला सांगितलं, त्याला ह्या रेकीचं काही माहित नव्हतं. हं, तर तो बोलतो, "काय करतेय तू? मी तुला हं, जेव्हा कॉल करतो, तेव्हा माझे कॉल कट करते." म्हटले, हं, "अरे, मी रेकी करते." बोलतो, "काय हं, असते ही रेकी?" तर म्हटले, "आपली आणि ब्रह्मांडाशी ओळख करणे." मग तो हं, ब्रह्मांडाशी ओळख म्हणजे नक्की तुला काय बोलायचंय? तर त्याला मी सांगितलं, आमच्या मॅडमने मला सांगितलं, की आपण आशीर्वाद एखाद्या व्यक्तीला कसा देतो? आशीर्वाद देताना आपण हात कसे करतो? तर हं, तो बोलतो, "हां, डोक्यावर हात ठेवतो. साहजिकच तशीच देणार ना, वेगळं काय देणार?" म्हटले, "हां, पण आपण ते हात का ठेवतो? आपल्या शरीरात जी ऊर्जा असते,
ते आपण समोरच्याला देतो. आपण म्हणतो सुखी राहा, चांगलं चांगलं अफर्मेशन देतो, चांगलं चांगलं बोलतो, औक्षवंत व्हा वगैरे वगैरे. असं का बोलतो म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला आपली चांगली अशी पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी ना म्हणतो. हा म्हणतो मग रिकीचा याचा काय म्हटले तेच, जेव्हा आपण पॉझिटिव्ह राहतो तेव्हा समोरची व्यक्ती देखील आपल्याशी पॉझिटिव्हच असते, निगेटिव्ह कोणी होत नाही. तर म्हणतो हा का, म्हटले हा. म्हणतो अजून काय तुझ्या रीत, म्हटले लव्ह बॉन्डिंग. म्हणतो लव्ह बॉन्डिंग म्हणजे मला तेच एकमेकांमध्ये प्रेम संबंध वगैरे सुधारणे. आता तुझं आणि माझं भांडण होतंय, आपण जेव्हा बोलतो तेव्हा भांडण होतं, तर मी तुझ्या आणि माझ्यासाठी लव्ह बॉन्डिंग केलं. तर तू कसं माझ्याशी गोड गोड बोलतोय ते त्यामुळेच बोलतोय. मग असं आहे काय मग तो छान आहे तुझी रीत, त्याला देखील आवडले. आणि माझ्या भाऊजाईला सांगितलं. मग तो माझी भाऊजाई मला बोलते, अक्का तुमच्यात बदल खूप झालाय हो. म्हटले काय बदल झालाय माझ्यात, तुम्ही पहिल्यासारखं अशा बडबड नाही करत, शांत असतात, जास्त असतं नाही का, टेन्शन घेत नाही. मला अशा बोलायच्या पहिल्या ते बोलती नाही. म्हटलं मग तुला अपेक्षा आहे का मी तुला बोलावं, पण ती नाही हो, मी तुमच्यात झालेला बदल सांगते. म्हटले हा का, म्हटले अरे वा छान. टोमणे मारणारी आणि नणद प्रेम करायला लागली. हो म्हणजे टोमणे नव्हते मारत, नाही का, असं हसल्यावारी मजाकवारी आपण बोलणार तसं काही नाही. आता असं कामापुरतं वगैरे, जास्त नाही, असं एकमेकांना असं नाव नाही ठेवायचं. आणि तुमचा जो आहे ना एक व्हिडिओ बघा, माफ करा आणि माफी द्या, हम्म. 1 ते 1.5 तासाचा काहीतरी आहे, तो मी आतापर्यंत 4 ते 5 वेळेस ऐकलाय. म्हणजे मला तो इतका व्हिडिओ आवडतो ना, त्यात मी अशी डायरेक्ट आत म्हणजे असं लीन होऊन जाते. ते चित्र पूर्ण माझ्या डोळ्यासमोर दिसतं. ते असे छोटे छोटे तुम्ही सांगितलेले अनुभव, आपण समोरच्या व्यक्तीला आपण बदलू नाही शकत, आपण तो बदलू शकतो ना. समोरच्या व्यक्तीला आपण का हर्ट करायचं, समोरच्या व्यक्तीला आपण का जज करायचं, त्या व्यक्तीची पण काहीतरी कारण असतील ना. तसं मी पण विचार करते की कोणी मला बोललंय ना, अरे आपण कशाला टेन्शन घ्यायचं, त्या व्यक्तीची पण एक बाजू असेल, प्रत्येक कॉइनला 2 बाजू असतात. तशी आपण समोरच्या पण व्यक्तीची बाजू जाणून घ्यायला पाहिजे. जाऊ दे चल, बोलला असेल तर बोलला, मी एवढी टेन्शन नाही घेत आता. म्हणजे गुड असं गुड. स्ट्रेस फ्री झाली. हो, खूप रेकी सुंदर. मध्ये आल्यापासून खूप बदल झालाय माझ्यामध्ये. खूप छान. मोनिकाला सगळेजण अगदी कान देऊन ऐकत आहेत आणि सगळ्यांना ते खूप क्युरिओसिटी वाटते. पुढे अधिक काय सांगणार मोनिका? मोनिका, तुमच्या दोघी नंदा रेकीमय आहेत आणि त्यांनी हो. तुम्हाला जोडलं, तर त्यांच्यामधला काय बदल हेरला तुम्ही? आणि ते अं, बघून तुम्हाला असं वाटलं की हो मी पण करते. त्यांच्यामधला बदल ना, आता सुषमा बोडके, त्या माझ्या 3 नंबरच्या ताई आहेत. हा. त्या त्या आहे ना आधी अशा प्रत्येक गोष्टीवर ना पटकन रिॲक्ट व्हायच्या. हा. आता समजा हा. आल्या ना इथे, आमचं काही चुकलं की पटकन रिॲक्ट व्हायच्या. असं नाही, हम्म. असं तसं नाही तसं. आता त्या रिॲक्ट नाही होत. आता ते आम्हाला समजून सांगतात की मोनिका हम्म. इथं तुझं चुकतंय बरं का, हे हम्म. तू बरोबर नाही केलं, असं वगैरे नाही का. त्यांचं हम्म. सांगणं, त्यांचं बोलणं, यामध्ये आणि त्यांच्यात खूप मोठा असं झालेला फरक आहे. हम्म. आणि माझ्या त्या कल्पना कापडे, त्या पण माझ्या 2 नंबरच्या नणंद आहे. त्यांच्यातला फरक म्हणजे त्या पहिल्यापासून शांत आहे. आणि हम्म. त्या स्वतः, त्यांच्यातला फरक मला नाही एवढं सांगता येणार, कारण त्या पहिल्यापासून शांत आहे त्या, नाही का, जास्त असं बडबड वगैरे नाही, काही नाही ओके. त्यांच्यातला. बाकी हो, सुषमा बोडके यांच्यातला फरक वगैरे छान आहे. आणि त्या मस्त. अशा अफर्मेशन द्यायच्या मला माझ्या हम्म. मुलांसाठी. त्या सांगायच्या, मोनिका तू कर, या घरामध्ये आणि तुमच्या घरामध्ये करायला पाहिजे, तुमच्या घरात खूप निगेटिव्हिटी आहे. आणि त्यांनी ना आम्हाला असे एक ब्लॅक आणि व्हाईट असे स्टोन्स असतात ना, ते असे हम्म. विणलेले काहीतरी लावलंय तिथे हॉलच्या मध्ये बाहेर. आणि हम्म. त्याच्या खाली उभं राहिलं का एनर्जी, खूप स्ट्रॉंग एनर्जी जाणवते त्याच्या खाली उभं राहिलं का. तर हा. माझा भाचा इथे, भाचा बोलतात, मामी तुम्ही ना आता रेकी करतात ना, मेडिटेशनला बसल्या का त्याच्या खाली जाऊन बसा बघा, त्याची जी एनर्जी आणि तुमची जी एनर्जी, दोन्हीची एनर्जी मिळून तुम्ही एवढ्या प्रॉपर हिलर होशाल ना, की तुम्ही म्हणशाल काय सांगताय सर्वेश. हम्म. म्हणजे त्यांनी पण मला खूप सांगितलं, मामी तुम्ही जर याच्यावर विश्वास ठेवला ना रेकीवरती, तर तुमचा विश्वास अजून वाढेल. आणि तुम्ही जर असं नाही का मजाकवारी, चला ताईंनी सांगितलं, माझ्या मम्मीने सांगितलं म्हणून तुम्ही करताय, तर त्यावर तुमचा कधीच विश्वास बसणार नाही. तुम्ही मनापासून केलं तर आहे, नाही केलं तर काहीच नाही. म्हटले ठीक आहे सर्वेश, तुम्ही म्हणताय ना. म्हणजे मला प्रोत्साहन करणारे भरपूर होते, त्यामुळे मला बरी. रेकीची आवड जाणवली. खूप आणि मी सुंदर. तुमचे व्हिडिओ बघत असते, लोकांचे अनुभव पण ऐकत असते, ते पण ऐकायला छान वाटतं रिकाम्या वेळेत. नक्की. आता लोकही तुमचा अनुभव ऐकतील. खूप छान. हो. आणि खूप सुंदर मोनिका, खूप छान लटकन दिलेलं आहे तुम्हाला घराच्या होम प्रोटेक्शनसाठी. हो. ते आहे ते. हां, बरोबर. चला, तर खूप धन्यवाद आणि खूप धन्यवाद. बस
शब्दच नाहीये. थँक्यू. दीड धन्यवाद. महिन्यामध्ये धन्यवाद. 45 दिवसामध्ये भरपूर घेतलं तुम्ही. फक्त ऊर्जेसोबत असेच जोडलेले राहा. पुढच्या प्रवासाला याच ग्रँडमास्टरला अशी जबरदस्ती कोणालाच नाहीये. ओके. मॅडम ज्याला पुढच्या यायचं आहे ते नक्कीच पुढच्या प्रवासाला येतील. ब्रह्मांड निवडेल ते सगळे सदस्य पुढे येणार आहेत. हं? पुढच्या नक्कीच. प्रवासाला यायची ना मॅडम, खूप इच्छा आहे. पण काय झालं ना, माझ्या यांचे ना पैसे म्हणजे व्यापार करतात ना ते, त्यांची भिवंडीला पैसे चोरी गेले. 4 लाख रुपये एक दुचाकीवर चोर आले 2 आणि पिशवी हातातली घेऊन पळून गेले. 4 चे बरं. 4 लाख रुपये. हो. हो, आता कशाला सध्या ते विचार करता? टेन्शन मध्ये. काळजी करू नका. मी पैशांची मी चिंता करू नका. काळजी पैशांची करत. व्यवस्था होईल. तुम्हाला यायचं आहे का? तर ब्रह्मांड पैशांची व्यवस्था करणार. आणि राहिला प्रश्न 4 लाख गेलेत ना, त्यापेक्षा खूप सारं काहीतरी येणार आहे. टेन्शन घेऊ नका. ओके? हो. आणि छान अफर्मेशन द्या, की आमचे पैसे पण आम्हाला मिळालेले आहेत परत. हो. हं? खूप छान. प्रिया शिंदे. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. माझं नाव प्रिया शिंदे. रेकीला जुडण्याचं कारण म्हणजे माझ्या आरोग्याच्या तक्रारी. रेकी हं, म्हणजे काय आधी काही कल्पनाच नव्हती मला. हं. पण माझी आत्याची मुलगी वैशाली फरांदे, तिला हो. माझे बरेचसे प्रॉब्लेम माहित होते. तर तिने हं, मला सांगितलं की हे रेकीबद्दल. तर हं, मला तिने तुमच्या आधी व्हिडिओ लाईव्ह सेशन वगैरे असे पाठवले. तर हं, मग मी ते ऐकले, पण मला खूप छान वाटलं. मग मी पण निर्णय घेतला की मला पण हे जॉईन करायचंय. आणि हं. 1 जानेवारीपासून मी पण ही बॅच चालू केली आपली. तर बरोबर. जसं चालू केलं ना मॅडम, तसं मला खूप छान म्हणजे फर्स्ट मेडिटेशनलाच मला खूप छान अनुभव आला, की मॅडम मला मनात बोलायची खूप सवय होती. म्हणजे रात्रभर पण मी शांत झोपत नसायची. एवढे हां. विचार करायचे. तो विचार करून करून माझ्यात असं दडपण यायचं मनावरती खूप, की मनात हं, कुठेतरी भीती असायची. पण हं, जेव्हा आपलं फर्स्ट फर्स्ट हे झालं मेडिटेशन, तर हं. तेव्हाच माझं पूर्ण असं मनातलं बोलायचंच थांबलं, की मला असं समजलंच नाही, की मी कधी बंद झाली मनातलं बोलायची. म्हणजे हा माझा अनुभव खूप मोठा आहे मॅडम, कारण ह्या गोष्टीचा मला खूप त्रास होत होता. हं, आणि अनुभव तर बरेचसेच आहेत. आणि म्हणजे थायरॉइड आहे. असं वाटायचं की आता आपल्या ह्या गोळ्या कधीच बंद होणार नाहीत. माझं वय हं. कमी आहे, पण वेट खूप वाढलं. त्यामुळे असं बाहेर जायला पण कसं तरी वाटायचं म्हणजे. हं. तर ते आता कुठेतरी असं मला आत्मविश्वास आहे, की माझी गोळी पूर्ण बंद होणार आहे आणि झाली असं मी गृहीत धरते म्हणजे. म्हणजे होणारच आहे. खूप छान वाटतं. किती एमजीची गोळी आहे? 75 एमजीची आहे मॅडम. अरे काही नाहीये. याहीपेक्षा जास्त असलेल्या गोळ्या पूर्णपणे बंद झाल्या. नका टेन्शन घेऊ. आणि अनुभव म्हणजे घरात आनंदमय वातावरण असतं मॅडम खूप. आणि खूप छान वाटतं म्हणजे. आणि आमच्या दोघांचं पण म्हणजे बॉन्डिंग खूप छान आहे. आणि ह्या लो बॉन्डिंग केल्यापासून तर खूप छान झालंय. हां, आणि माझा 2 दिवसाचा अनुभव मॅडम, मला काहीतरी करायची इच्छा होती, की म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे सगळ्या जॉब करतात. म्हणजे कोणी मशीन क्लास करतं, खूप हं, काही करतात. तर हं, आमच्या इथे एक आता सेंटर चालू झालंय आणि त्यात हं. मी 3 दिवस झालं मॅडम 10 ते 6 तिथं क्लासला जाते. पण मी घरी होती तेव्हा 1 वाजेपर्यंत माझं काम चालायचं. पण आता मी पूर्ण पावणे 10ला कामावरून मी 10 वाजता तिथं हजर असते. आणि दिवसभर काम करून सुद्धा माझी एनर्जी एवढी असते ना, की मी थकूनच जात नाही अजिबात. खूप म्हणजे हा सुंदर. 3 दिवसाचा अनुभव आहे. खूप छान वाटतं. आणि सकाळी उठल्यावर पण पावणे 5 वाजता उठते, 5ला मेडिटेशनला बसते. तेव्हापासून सुरुवात होते ते संध्याकाळी झोपेपर्यंत. खूप छान अनुभव आणि येतो. अगोदरची परिस्थिती काय होती पण प्रिया? अगोदरची परिस्थिती म्हणजे मॅडम नेहमी मनात नकारात्मकता विचार असायचे आणि हं, स्वतःवरती विश्वास नव्हता, की मी ही गोष्ट करेल का? माझ्याकडून हं, ते होईल का? आणि कोण हं. असं काही बोललं ना, की खूप असं मनात हे वाटायचं. म्हणजे भर करून खूप राहायची ती गोष्ट. त्रास व्हायचा मला. हं, हं, मनाला लागायची खूप. पण आता हं, तसं नाही होत. जशा आता त्या ताई बोलल्या, की मी हं. सोडून देते, तसं मीही सोडून द्यायला शिकली, की त्यांचं त्यांच्याबरोबर. म्हणजे बढिया. छान अनुभव आलेत. हं, हं, आणि हं, माझ्या मुलींचे पण अनुभव आहेत मॅडम. त्या पण खूप छान. मी रोज अफर्मेशन देते, की माझ्या मुली छान अभ्यास करतात. खूप हं, म्हणजे अभ्यास करून पण हं, त्यांचा पण दिवसभर शाळेत गेले तरी छान ऊर्जावान असतात. हं, आधी हं, कसं हं. त्यांचे पाय वगैरे खूप दुखायचे शाळेतून आल्यावरती, पण आता तसं नाहीत म्हणत. आता छान असतात. छान. म्हणजे तुम्ही तुमच्या बरोबर सगळं घर ऊर्जावान केलं तर. हो मॅडम. गुड, गुड, गुड. खूप छान. आणि अंघोळीच्या पाण्याचा तर माझा खूप छान अनुभव आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी रोज ऊर्जा देते
आणि मला खूप म्हणजे हलकं वाटतं. मला असं वाटतच नाही की माझं जेवढं वेट आहे तेवढं आहे, म्हणजे असं खूप हलकं वाटतं मला. असं वाटतं की माझं वजनच आता पूर्ण कमी झालंय. नक्कीच. तुमचं टार्गेट आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचणार. एकदमच कमी टार्गेट ठेवलं ते पण काही बरोबर नाही आहे. होणार पण आपलं मॅडम, तो टार्गेट तेवढा जेवढं आता बरोबर आहे विश्वास आहे. तेवढं टार्गेट ठेवा आणि तिथपर्यंत पोहोचा. नक्कीच पोहोचणार आहात हो तुम्ही. नक्की. हं? हं. हो. आणि मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि माझा स्वामींवर विश्वास खूप आहे. मी स्वामींना नेहमी म्हणायची की मला काही नको, पण मला ह्यातून मार्ग द्या काहीतरी. मला बाहेर पडायचं ह्यातून. पण स्वामींनी मला तो तुमच्याद्वारे खूप छान मार्ग दिला, की मला असं खूप छान वाटतं. आणि आज गुरुवार आहे आणि आजच माझं शेअरिंग झालंय, त्यामुळे तर मला खूप छान वाटतंय. बिनधास्त राहा तुम्ही. प्रिया, तुम्ही यामधून पूर्णपणे बाहेर निघणार आहात. ओके? तुम्ही सगळ्यांसाठी एक उदाहरण असाल. तुम्ही सर्वांना सांगसाल मला थायरॉइड होता. ओके? माझं वजन एवढं होतं. असं सांगणार तुम्ही. हो. ओके? आणि बीपीचा पण आहे मॅडम. माझा बीपी कमीच होत नव्हता. म्हणजे 150, 140 असा बीपी असायचा. पण मी परवाच माझा बीपी चेक केला तर 120 बीपी होता माझा. म्हणजे त्यांनी 2दा चेक केला तर 120च. म्हणजे वाढला, म्हणजे पूर्ण कमी झालाय बीपी. नाही तर बीपी चेक करायला घेतलं की माझा अचानकच बीपी वाढायचा, की आता माझा बीपी किती येतोय. पण मला आता काळजीच वाटत नाही की आता बीपी चेक करायला घेतला आणि बीपी वाढतोय की कमी होतोय. असं म्हणजे तो पण अनुभव खूप छान आहे मला. म्हणजे ह्या शाबासकी 45 द्या दिवसात स्वतःला. एकदाही माझा बीपी वाढला नाही. द्या स्वतःला शाबासकी. येस. याला म्हणतात स्वतःवर काम करणं. हं? खूप सुंदर. आणि तुम्ही तर खूप लकी आहात. तुम्ही जोडीनं रेकी शिकायला बसलेत. कुठे आहेत दादा? नक्की. अरे एका अच्छा मध्ये बसायला सांगितलं तर त्यांना बाहेरच काढून दिलं व्हिडिओच्या. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. तुमचा प्रवास कसा झाला? माझा पण प्रवास छान झालाय तसा. म्हणजे रेकी जॉईन करण्या अगोदर माझी खूप चिडचिड व्हायची. हं. म्हणजे सहज आता मुलं जरी काय म्हणली किंवा हिनं काय विचारलं मागितलं की चिडचिड व्हायची. तर एवढ्या 1-1.5 महिन्यात माझी चिडचिड पूर्ण अशी कमी झाली. हं. तो सगळ्यात मोठा छान. अनुभव आहे माझा. तसं काय. आणि एक शारीरिक तक्रारी पण जरा मला जाणवल्या नाही, ज्याच्या अगोदर जाणवायच्या मला. हं. त्या ह्या 1-1.5 महिन्यात मला अजिबात जाणवल्या नाहीत. खूप छान. आणि डोकं दुखतंय खरं, पण तुम्ही म्हणला तेव्हा काही सांगितलं की माझं डोकं त्या आठवड्यात दुखतंय म्हणून मी काल 1-2-3 दिवस जॉईन पण झालं नव्हतं बघा. 2-3 दिवस माझं मेडिटेशन करायला लागलं, माझं डोकं दुखत होतं. आणि हां. म्हणजे असं काय कारण मला कळलं नाही. हां, हां. बोला, बोला तुम्ही. आपण प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. एक नसते. सत्य काय असते? सत्याचे विविध स्तर असतात. जरी आता मी तुम्हाला सांगितलं, की तुमचं डोकं दुखतं कारण तुम्ही काहीतरी नकारात्मक विचार केला असेल, मनातल्या मनात दुसऱ्याला काही एनर्जी दिली असेल, पण हा झाला एक एक स्तर झाला. पण हं, असंही होऊ शकते, की मेडिटेशन करायच्या अगोदर किंवा नंतर आपली ही प्रोसेस सुरू आहे, एवढं लक्षात घ्या. क्लिनिंगची प्रोसेस सुरू आहे. मेडिटेशन करताना अनेक एनर्जी तुम्हाला म्हणेल, की नको करू. नको करू तू बरं. मेडिटेशन, कारण तू मेडिटेशन करणे हा सोलचा प्रवास आहे. हं, ओके. आत्म्याचा प्रवास आहे. आणि आणि या भौतिक जगामध्ये राहायला मनाला आवडतं. त्यामुळे मनाची एनर्जी चेंज होते. चिडेल, रागवेल, नको करू असं म्हणेल. पण आपल्याला मेडिटेशन करायचं आहे आणि मनालाही शांत करायचं आणि सोलची प्रगती करायची आहे. दुसरं असंही हं. होईल दादा, शेअर मार्केटमध्ये भरपूर फायदा होऊन जाईल एखाद्या वेळेस. खूप फायदा. ओके. जाऊ दे, राहू दे मेडिटेशन. इथंच पूर्ण लक्ष देऊ दे. बरं. कारण नकारात्मक एनर्जीचं असं म्हणणं आहे, की तू नको मेडिटेशनला लागू. आपल्याला काय करायचंय? आपल्याला मेडिटेशनही करायचंय, शेअर मार्केटही करायचं आहे. मेडिटेशनही करायचं आहे. आपल्या बाहेरच्या गोष्टीकडे पण लक्ष द्यायचं आहे. लक्षात येते, दोन्ही गोष्टी आपल्याला सारख्या चालवायच्या. आपली स्पर्धा असेल, आपण खूप बिझी होणार आहे सगळेजण. आता माधुरीताई म्हणतात ना, माझ्या बॅगा आहेत, तुम्ही खूप बिझी होणार आहात. तुमच्या मागे एवढे व्याप लागणार आहेत ना, की तुम्हाला वेळच मिळणार नाही. इव्हन आम्ही नेहमी सांगत असतो, की तुम्ही ना पुढचा प्रवास आहे ग्रँड मास्टर, बाकी जे काही शिकायचं ते आत्ता शिका. नंतर तुमच्याकडे वेळ नसेल. सगळ्यांना सांगत असतो आणि तसंच होतं. एवढे सगळे लोकं बिझी होतात ना, कारण या भौतिक जगामधले प्रलोभनं येतात. पैसा येणार, तुमची आर्थिकता वाढणार, सगळ्या गोष्टीची संधी तुम्हाला मिळणार कारण तुम्ही ध्यान करत आहात. पण
तुम्ही ध्यान अधिक वाढवा, अधिक संधी मिळवा. तुम्ही जर ध्यानापासून दूर झाला तर हळूहळू तिथेही थांबतं. एवढं लक्षात घ्या. ओके? चला आता तुम्हाला काय अनुभव आले ते सांगा. तुम्ही प्रश्न मांडला म्हणून मग तुमचे 10 मिनिट गेले. तेवढाच म्हणजे शरीराच्या तक्रारी मला मुळाचा त्रास होत होता, जाणवत होता हं. एवढ्या म्हणजे मध्ये आधी व्हायचा. पण एवढ्या 1-1.5 महिन्यात मला अजिबात कसलाही त्रास झालेला नाही. बरोबर. ते येस. चिडचिडपणा मला म्हणजे आता एकदम असा कमी झाला एवढ्यात. छान. नाहीतर एक छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टीने पण माझी चिडचिड व्हायची. हसायला शिकले मॅडम. आधी हसत नव्हते. हसणंच विसरून गेले होते. हा सगळ्यात मोठा अनुभव आहे ना? खरं तर मी जॉईन त्याच्यासाठीच करायचं होतं. तिलाच एकटीला कर म्हणलं होतं मी. पण हां. परत बघू म्हणलं चला दोघांसाठी. माझे पण प्रॉब्लेम आहेत काय झाले सॉल्व्ह त्याच्यात तर चांगली नक्कीच गोष्ट आहे. होणार. नक्कीच मार्ग मिळणार. नसतील झाले तरी होणार आणि पुढचा मार्ग मिळणारच. काळजी करू नका. मॅडम 1 जानेवारीपासून मी रोज म्हणायचे, की म्हणजे आपलं सेशन चालू झाल्यापासून, की आज मॅडमला मी फोन करणार, माझे प्रश्न विचारणार. पण मला अशी वेळच आली नाही, की मी तुम्हाला प्रश्न माझ्या म्हणजे रोजच्या सेशनमध्ये माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं. म्हणजे न बोलता, न काही सांगता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं मला. खूप सुंदर. आणि व्हॅलेंटाईन डेचा मला एक अनुभव सांगायचा आहे, की हे ऑफिसला जातात ना 9 वाजता, तर हे मला बोलले, की "तू माझ्या पाण्याच्या बॉटलला ऊर्जा देत जा." तर मी म्हणलं, "ठीक आहे." तर ते मला असे म्हणले, की "तू ऊर्जा दे, मी तुझं काहीतरी एक काम कमी करतो." तर मी पटकन म्हणलं, की "तुम्ही वॉशिंग मशीन घेणार आहे का माझ्यासाठी?" तर त्यांना, "अरे तुला कसं कळलं हे, की मी तुझ्यासाठी हे म्हणजे घेणार आहे?" म्हणजे असं एक म्हणजे तो एक मनातली मला गोष्ट आहे. मनातली गोष्ट समजलं सर. म्हणजे तो एक आमच्या दोघांसाठी खूप आनंदाचा क्षण होता, की ते म्हणजे ते बोलायच्या आधीच मी पटकन बोलून गेले, की त्यांना खूप आश्चर्य वाटलं, की तुला कसं समजलं हे? खूप छान. खूप छान. आणि व्हॅलेंटाईन डेला दरवर्षी गिफ्ट मिळते का तुम्हाला? नाही. रोज म्हणजे मिळत नाही मॅडम गिफ्ट. पण यावर्षी एक मिळेल का? माझ्या मनात विचार आला होता अगोदर. काहीतरी म्हणजे त्यांच्या मनात विचार आला, की हिला काहीतरी गिफ्ट द्यायचं म्हणून आणि तोच म्हणजे त्या दिवशी ते बोलून गेले. मनात होता त्यांचा विचार, पण ते मला समजलं. खूप छान. मस्त. म्हणजे ना जे दरवर्षी होत नाही, या वर्षीचा तुमच्या बॅचचा सगळ्यांचा व्हॅलेंटाईन मात्र थोडा वेगळा होता. हो. आहे ना, काही लोकं गालातल्या गालात हसले. सांगा नका सांगू पण वेगळा होता. हो की नाही? हे मात्र असतं. खूप सुंदर. अगदी मनापासून धन्यवाद. थँक दादा. थँक थँक ताई. मॅडम. तुमचे पण खूप खूप धन्यवाद मॅडम. आठवण. अथवा नमस्ते. आता कोण आहे? आपल्या रुपाली दप्तरे, नंतर कल्याणी सांगळे. रुपाली दप्तरेचं लक्ष नाही माझ्याकडे. कल्याणी तुम्हीच बोला. रुपाली नंतर बोलतील. आल्या रुपाली. हां. आत्मा नमस्ते मॅम. हां. आत्मा नमस्ते. कल्याणीचा आत्मा नमस्ते पहिला आला. बोला आत्मा नमस्ते कल्याणी. हो मॅडम, मीच बोलते पहिले. मला शिवजयंतीला जायचंय खाली. बरं. बोला. ह्या पण मॅडम तुमच्याच खूप खूप मनात नाही का? धन्यवाद तुमचे. ह्या पण हो तुमच्याच मनात आहे. हो 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 मॅडम. हो. आम्ही सगळे रेकीमय झालो आता, आमची पूर्ण फॅमिली. 2 मेंबर बरं. बाकी आता एका फक्त आता जागेवर आमची. शांत बसा पण. शांत उभे राहा. हां. मोबाईल हलवू नका. आता बोला. हां. खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे, रेकीचे, बहिणींचे, माझ्या सर्वांचे. त्यांनी मला रेकीत जोडलं आणि खूप छान अनुभव आहे मॅडम. आता काय बोलू काय नको बोलू असं झालंय मला. बरं. रेकीबद्दल असं म्हणजे घरामध्ये पण खूप शांतता, पॉझिटिव्हिटी, मुलं वगैरे सर्व खूप छान वागतात. मुलं हां. मुली, मी दररोज मिस्टरांना मुलीला ट्रेननी जातात ते त्यांना दररोज रेकी वगैरे करून पाठवते. त्याच्यामुळे मला टेन्शन नाही राहत जास्त. ट्रेनचा प्रवास किती रिस्की पाहतो आपण. हो. व्यवस्थितच जाणार, व्यवस्थितच येणार असं एक याला आणि मिस्टर तर माझ्या मुलांना खूप हसतात म्हणे, तुमची मम्मी तर आता संतूर मम्मी झाली म्हणे. भलतंच तेज अरे आले वाह! म्हणे चेहऱ्यावर. हो. बाकीचे लोक, बाकीच्या माझ्या मैत्रिणी तर म्हणतातच मला, खूप बदल झाला तुमच्यामध्ये असं तसं बाहेर गेल्यावरती. तरी मी ना हां. पार्लर मध्ये जात ना कुठं जात, असं म्हणजे जे रेग्युलर आहे तसंच आहे. मेकअप वगैरे असं काही एवढं जास्त हे नाही. पण हां. मिस्टर तर मला दररोजच हसतात. मुलांना हसत राहतात, तुमची मम्मी आता संतूर मम्मी झाली म्हणे. वेगळं तेज आलंय म्हणे मम्मीच्या चेहऱ्यावर. भेटी छान. गेल्यापासून. म्हणजे खूप हसतं वातावरण आहे आमच्या घरामध्ये. असं खूप जोक होतात, हसतात, हसी खेळीचं. आणि टाचा वगैरे दुखायचे मॅडम माझ्या खूप पहिले. असं एक दुखायची, ती थांबली का नंतर दुसरी दुखायची.
माझा हम्म. आता पूर्ण टाचा वगैरे पूर्ण दुखत नाही. मशीन काम केलं का लगेच गुडघे दुखायचे. म्हणजे मी मशीन काम वगैरे करते ना, तर थोडी मशीन चालवली का गुडघे वगैरे दुखायचे पहिले. मग काहीतरी बॅक पॅड वगैरे लावायला लागायचं. तर आता ते बिलकुल लावावं नाही लागत आता. म्हणजे तो एक प्रॉब्लेम माझा पूर्णपणे गेला. आणि विशेष म्हणजे आता एवढं तर मिस्टरांची ड्युटी माझी आता सकाळी लागली ना, म्हणजे मला 3 वाजताच उठावं लागतं सकाळी टिफिन करायला. तर माझे हाताचे बोट वगैरे ना ते म्हणजे असंच हे होत नव्हते. म्हणजे मी काय सांधे वात वगैरे असं ती लक्षणं असं असं वाटायची मला. मी काय चेक वगैरे नाही केलं. पण बोट हम्म. खूप दुखायची. माझी पीठ वगैरे असं मळायला वगैरे गेलं ना तर जमत नसायचं मला. म्हणजे खूप असं दुखायची, वेदना व्हायच्या खूप बोटांना, असं हातांना. तर त्या पण आता हम्म. पूर्णपणे थांबल्या. म्हणजे मी काय दवाखान्यात वगैरे गेली नाही. पण ते मला तो पण त्रास आता बिलकुल होत नाही. जसा म्हणजे त्रास हा प्रकारच होत नाही मला. पहिले असं गोळी वगैरे हा प्रकार. मी तर पहिली मला दवाखान्याचीच भीती वाटते. मी कधी दवाखान्यात जात नाही सर्दी वगैरे झाली तरी पण. पण आता तर नाहीच, अजिबातच नाही. म्हणजे असं बॅक पॅन वगैरे असं काही ना काही मला लागायचंच उशाला नेहमी. थोडं काही दुखायला लावलं का इथं हे लाव, इथं ते लाव. पण आता ते पूर्णपणे बंद झालंय. अजिबात नाहीच म्हटलं तरी चालेल. खूप बदल झाला स्वतःमध्ये पण. खूप शांतता वाटायला लागली. असं म्हणजे मी स्वतःच खूप शांत झाले. असं नाही तर दररोज सकाळी उठलं का सासूबाईला फोन कर, याला फोन कर, तिकडच्या खबरी घे, इकडच्या खबरी घे. म्हणजे आता मला असं निगेटिव्हिटी कोणाचं काही ऐकावं असं काही वाटतच नाही. म्हणजे घरी काय चाललंय, इकडे काय चाललंय, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, असं असं कोणाला म्हणजे वाटतच नाही. असं त्यांचा स्वतःहून फोन आल्याशिवाय असं बोलावं असं म्हणजे. हम्म. घरी पण आमच्या खूप असं वेगळं वातावरण आहे. त्याच्यामुळे ते पण आता नाही वाटत आहे त्यांना फोन करून अजून आपण आपला दिवस डिस्टर्ब करून घ्यायचा असं. आणि बाकी बाकी भरपूर आनंदी आनंद आहे सगळीकडे. आमच्या वीरूला पण आता भरपूर बरं वाटलंय. आता मोनिकाने सांगितलंच तुम्हाला मगाशी, हा. हो हो राजवीर. हो. हा, हम्म. तर त्याला पण रेकी द्यायची मी सकाळी दररोज. त्याच्यासाठी पण अफर्मेशन राहायच्या माझ्या, गुरुला लवकर बरं बरोबर. वाटू दे म्हणून असं. हा आणि हा हा. बाकी मग सगळं व्यवस्थित आहे, आनंदी आनंद आहे. बाकी माझा मुलगा अजिबात अभ्यास करत नव्हता, इतका हट्टी. सगळ्यांना माहिती, मोनिकाला सगळ्यांना 2 मुलींच्या पाठीवर झालेला लाड काय खूप. बिलकुल हा. अभ्यास करत नव्हता. पण मी आता त्याला रेकी देऊन, अफर्मेशन देऊन तो आता अभ्यास करायला लागला मॅडम. अरे वा. म्हणजे क्लासला वगैरे त्याचा त्याचा पहिले खूप त्रास द्यायचा क्लासला जायला, स्कूलला जायला. एक आवाज हम्म. दिला का लगेच रेडी होतो आता. आणि सायकलवर जातो एवढं लांब लांब. मी त्याला सोडायला पण जात नाही, घ्यायला पण जात नाही. मी त्याला रेकी देते, अफर्मेशन देतो. तो व्यवस्थितच जाणार, व्यवस्थितच येणार. म्हणजे सुखरूप हम्म. जाणार, सुखरूप येणार सायकलवर. तर एकदम जातो सायकलवर. आमच्या बिल्डिंग मधले सर्व लोक आश्चर्यचकित होतात. हा एवढा लांब सायकलवर याचे घरचे पाठवतात त्याला. हम्म. त्याच्याबरोबरची मुलं अजून हवेला सायकल पण नाही चालवत रस्त्यावरती. गार्डन, आमचं गार्डन सोडून जसं. पण तो हम्म. आमच्या गेटच्या बाहेर सायकल घेऊन जातो. आणि बर. अभ्यास पण करायला लागला. मुलगी पण माझी शाळेमध्ये एकटी जाते, एकटी येते. मला तिचं हम्म. पण काही टेन्शन वाटत नाही. म्हणजे त्या माझ्या बरोबरच्या सर्व बायका मुलांना सोडायला जातात, मुलींना घ्यायला जातात. पण मला माहिती ती पण कधी डेंजर होणार असं. आता ती 8वीला जाते, आपण किती दिवस तिच्या बरोबर जाणार, बरोबर आहे का नाही. आज ना उद्या तिला बरोबर. एकटीला बाहेर पडायचंय. हम्म. तर मी तिला पण सकाळी शाळेत जाताना रेकी. आणि तिची मागं चाचणी परीक्षा चालू होती ना, तिला पण हम्म. पेपर वगैरे खूप छान गेले. ती दररोज मला म्हणायची, असं. मग मी आज रेकी दिली होती का, खूप छान पेपर गेला मला आज. मी आज असं केलं होतं का, पहिल्यांदाच मला एवढे पेपर सोपे गेले मम्मी. आणि मार्क पण खूप छान पडले तिला. 20 पैकी गुड गुड गुड. 90, 20 पैकी असं म्हणजे एक एक 2-2 मार्क्स कमी पडले फक्त तिला. खूप छान अनुभव बरोबर. मॅडम. आता काय बोलू आणि काय नको बोलू असं झालंय मला. खूप खरंच आनंदी आहे. आनंद आहे सगळं. खूप कसं छान असते ना, वाटतं रेकी म्हणजे जसं आल्यापासून. हा. कल्याणी ताईंनी म्हटलं की नाही, की मॅम एक जण घरामधला ध्यानी झाला, तुम्ही त्यांना लोकांना ऊर्जा हो, पुरवा किंवा नका पुरवू. तुम्ही जसे फिरताय तसा तुमच्या आभाच्या आतमध्ये येणारे, आउटर आभा, बाह्य आभामध्ये येणारे सर्वांना ती ऊर्जा मिळत राहते. आणि तुमच्या आजूबाजूची लोकही आपोआप पॉझिटिव्ह व्हायला लागतात. तुम्हाला हो, त्यांना खरंय ते. मेहनत घेण्याची गरज नाही पडत. गरज नाही तुमचा पडत. आभार हो. स्ट्रॉंग करा. आणि मॅडम माझं कसं माहितीये का, मी रात्रीची 2ला उठू, 3ला उठू, मी नेहमी फ्रेश राहते. म्हणजे मला कंटाळा वगैरे हा प्रकार बिलकुल नाही. 7ला उठू, 8ला उठू, म्हणजे मी कधी झोपते, कधी उठते तेच कळत नाही मला. म्हणजे आता छान. आणि त्यात मेडिटेशनला आल्यापासून तर खूपच फरक पडलाय. म्हणजे मी नेहमीच पॉझिटिव्ह राहते. मी झोपते कधी मला तेच कळत नाही. म्हणजे मला कधी पण बघा तुम्ही असं म्हणजे उठले ना, बहिणी त्या पण सांगतील माझ्या, म्हणजे मी एकदम फ्रेश राहते उठताना. कारण मला ती पहिल्यापासून, आता लग्नाला 20 वर्ष झाले, मी 20 वर्षापासून मला ती सकाळी उठायची ड्युटीची. म्हणजे मिस्टर माझे पहिल्यापासून सकाळची ड्युटीला ऑफिसला आहे जसं म्हणजे. त्याच्यामुळे मला ती आपल्या सवयची 4ला 5ला आपल्या उठवायची. बायकोला चांगलं सकाळी उठायची सवय राहिली पाहिजे. ती तंदुरुस्त राहिली हो. पाहिजे. यासाठी ती तर सकाळची ड्युटी हो, घेते. काय माहिती. हो, सकाळी कधीच मला असं आठवलं नाही का कधी त्यांना कधी लेट गेले का मी 6ला 7ला उठले. कधीच असं कधीच नाही आठवलं मला. नेहमी 4-5 आहे माझ्या नशिबाला. आल्यापासून उठल्यापासून म्हणजे लग्न झाल्यापासून म्हटलं तरी चालेल. तशी खूप ड्युटी सुंदर. त्यांची सकाळची. खूप छान. हो.
खूप धन्यवाद कल्याणीताई, खूप धन्यवाद. असेच राहा, हसत राहा, हो खेळत राहा, प्रसन्न राहा, ऊर्जावान खूप राहा. छान वाटतं मॅडम. आणि मॅडम अजून एक सांगायचं होतं, 26 जानेवारीच्या दिवशी आम्ही जेव्हा इथे खाली आमच्या झेंडावंदन करायला गेलो ना बिल्डिंगच्या खाली, तर तिथे एक माणूस होता, त्याला अचानक चक्कर आली, ध्वजारोहण झालं आणि ते धाडकन खाली पडले तसे. तर कोण म्हणे त्यांना फिट येत होती, कोण काय बोलायचं असं, म्हणजे अशा चर्चा झाल्या, पण ते 2-3 मिनिटं अजिबात काय बोलत वगैरे नव्हते. मी त्यांना पटकन दोन असं म्हणजे मला जे येतं तेव्हा ते रेकी दिली पटकन त्यांना, असं नाही काही तर पटकन ते शुद्धी तरी आले पाहिजे दवाखान्यात जायला, असं म्हणजे डोळे तरी उघडले पाहिजे त्यांनी. पण काय माहिती मी रेकी दिली आणि त्यांना दुसऱ्याच मिनिटाला लगेच उलटी झाली तशी, म्हणजे दुसरं असं बोलता बोलताच उलटी झाली असं. आणि ते हं, सावध झाले, मग त्याला नंतर गाडीमध्ये वगैरे नेऊन दवाखान्यात वगैरे नेलं. मग नंतर आम्ही विचारलं कशी आहे काय, तर मग म्हणे बरे आहे बा असं. मग तो एक हं, मला खूप छान अनुभव आला बा असं म्हणजे. आणि मी रेकी करते, माझ्या मैत्रिणीला माहिती ना, ते चक्कर येऊन पडले सगळे माझ्याकडे बघायला लागल्या मैत्रिणी माझ्या. मला म्हणतात रेकी हं, दे ना, रेकी दे ना, ते म्हणजे हालचाल तरी झाली पाहिजे बाबा त्यांची असं. तो एक हं. खूप छान अनुभव आला मला. मस्त. म्हणजे मी रेकी म्हणजे ते बाकी काही असू ते कसे उठले काय उठले, पण मग त्यांना उलटी झाली आणि थोडेसे मी असे हालचाल करायला लागले मग ऐका, लोक. येथे ना हा असं म्हणायचं, कल्याणी नेहमी, मी ऊर्जा दिली आहे ना, ब्रह्मांडाने माझं ऐकलं. तो आपल्या ब्राह्मण हा ऊर्जेवरचा मग आपला ते विश्वास पाहिजे. ऊर्जेवरचा आज विश्वास पाहिजे. ब्रह्मांडाने माझं ऐकलं आणि म्हणूनच ते उठले, एवढाच विश्वास ठेवायचा. ओके. आणि मोठी मुलगी ना माझी मॅडम, ती पण आपलं फर्स्ट याचं मेडिटेशन करतेय. तर तिला पण खूप आवड आहे असे आध्यात्मिक वगैरे, तिला पण मी करणारच आहे लवकर आपल्या रेकीला जॉईन. तिचं आता थोडं हॉबीचं टायमिंगचं हे आहे. तर ती करते मेडिटेशन आपलं फर्स्ट. ती पण नक्कीच. खूप तिला पण खूप स्वामींचं वगैरे, स्वामी चरित्र, स्वामी पाठ वगैरे, म्हणजे स्वामींचंच आहे आमच्या घरात. नक्कीच. मी पण स्वामींच करते खूप असं. आणि तर ती पण करते, तर ती पण करायचंय तिला पण रेकी मध्ये जॉईन लवकरच. सदा खूप हो धन्यवाद कल्याणी, खूप खूप धन्यवाद. कारण आपल्याला 9 पर्यंत पुढचेही शेअरिंग घ्यायचे, आणि असेच राहा, मस्त राहा, आनंदी राहा, हो आणि चालेल चालेल. ऊर्जावान राहा. रोज मेडिटेशन करा. हं? हो आणि रोज मेडिटेशन करा. रोज, आता त्यांनी रोज म्हटलं पाहिजे, अरे हा ग्लो तर वाढतच जात आहे, अहो वाढतच मॅडम, जात यांना आहे. यांना सगळ्यांना सकाळी मी झोपेतून उठवते बहिणींना माझ्या. उठा सकाळी. अरे वा. हो खूप कारण मी छान. सकाळी 3 वाजताच उठलेली राहते ना. छान. सकाळच्या रुपाली, मेडिटेशनला मीच कॉल करते त्यांना. रुपाली, हा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी रुपाली दप्तरे, नाशिक. हा, मॅडम, रेकीला मला दीदींनी जोडलं, वजरी दीदी. हं, आणि जोडल्यापासून अनुभवच अनुभव आहे मॅडम. म्हणजे मी आता जे बोलते ना, ते पण हं, एक अनुभवच आहे. कारण की पहिले असं नव्हतं वाटत कोणाशी बोलावं काय, असं कुठं जावं यावं. पण मग जेव्हापासनं क्लास जॉईन केला तेव्हापासून छान छान अनुभव येत आहे मॅडम. बोलायला लागले. आणि तुमचं पहिला म्हणजे तुम्ही सांगितलं तो सेल्फी पण मी काढून ठेवला त्याच्यात, आणि आजच्या दिवसामध्ये खूप फरक आहे. आता फोन नाही शाबास. आणला मी. आणि म्हणजे आणि बरं, मेन म्हणजे मॅडम मनाला शांती लागली. हं, असं हुरहुर वगैरे होत नाही, काही नाही. हं, आणि तो ते म्हणजे मी मला जे बोलायचं ते अगोदरच्या व्हिडिओ मध्येच त्या मोनिका ताईंनी त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, ते माफ करा तो व्हिडिओ तुमचा मॅडम. त्याच्यामुळे हं, खूप फायदा झाला. मी पण तो व्हिडिओ तुमचा भरपूर 4-5 वेळेस बघितला. आणि खरंच सगळ्यांना ज्यांना माफ करायचं त्यांना माफ पण करून टाकलं. ज्यांची माफी मागायची त्यांची माफी पण मागितली, लहान होऊन. आणि भरपूर अनुभव आहे मॅडम असे. आणि असं लहानपणीपासून कधी कोणी चांगलं म्हटलं नाही, म्हणजे वडिलांपासून कोणी आपल्याला बरं म्हटलं नाही. एक खंत होतीच. आणि हं, तशीच मोठी होत गेली, हे केलं. पण मग लग्न झालं त्याच्यानंतर मिस्टर पण आजारी पडले 2016 पासून. मग मी एकटेच घर वगैरे, त्यांचं कॅन्सरचं दुखणं होतं मॅडम, मी ते सांभाळलं. आमचं वय त्यांची स्वतःची पान दुकान होती, ती मी स्वतः पान दुकानावर बसून माझ्या शॉपच्या शेजारी मॅडम मी 5 ते 7 वर्ष काढली. हं, पण त्याच्यानंतर पण मग मिस्टर गेले, मुलगा पण 10वीला. त्याच्यानंतर मी ते सोडून दिलं. त्याच्यानंतर 1-2 वर्ष जुनी भांडी सुद्धा केली मॅडम मी. हं, आणि म्हणजे तेव्हा एवढ्या याच्यामध्ये एकटीच होती मॅडम मी. हं, त्याच्यानंतर म्हणजे आता दीदींच्या भेटल्या 1-2 वर्षापासून त्यांनी हं, आधार दिला. हं, मग तशी पण मेंटली मी खूप डिस्टर्ब होते मॅडम. म्हणजे माझंच मला कळत, मी काम दिवस सकाळी उठल्यापासून संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत मी एकटी दुकानात थांबायची मॅडम. वाईन शॉप शेजारी दुकान होतं. हं. पण असं चिंता नव्हती मनाला. जेवायची 2-2 दिवस उपवास राहायचे, जेवत नव्हती, काही नाही काही नाही. आणि सासर सगळ्यांनीच हात म्हणजे खूप एकटं पडून गेले होते मॅडम. आणि ज्यांनी 2-4 वर्ष विचारले ते लोक आता विचारताय मॅडम. हं. म्हणजे स्वतः विचारपूस करताय आपोआप.
कसे काय, आणि कोणी विचारत नव्हतं हे दोघं मायले का आहे का गेले हम्म. असं. आणि आता जस्ट माझ्या काकांचं 10वा झालं मॅडम. मी 4-5 वर्ष माझ्या माहेरी पण नव्हती जात, कधी एखाद्या वेळेस जायची. आता काका वारले त्या दिवशी ठीक आहे, माझं काम होतं, आपलं कामावर आपण नेहमी प्रेम करावं. माझे टिफिन बनवते आता मी सध्या. मी टिफिनची तयारी केली नाही केली. मी आपलं 30 रेकीचं मेडिटेशन आहे ना, त्यांना बसून माझं छान मेडिटेशन केलं त्यांच्यासाठी, मृत व्यक्तीसाठी. त्यांना म्हटलं जाऊ दे, त्यांना पुढचा जन्म चांगला मिळेल, त्यांच्या आत्म्याला शांती वगैरे भेटेल. आणि आता 10वीला गेली तर मग सगळे स्वतःहून मस्त विचारपूस करायला लागले, सल्ले विचारायला लागले असं. छान वाटलं म्हणजे मग. हो, छान वाटलं. आणि हम्म. खूप असं बरं वाटतं मॅडम आता पहिल्यापेक्षा. म्हणजे काहीतरी आपलं स्वतःचं अस्तित्व आपण निर्माण करू शकतो बुवा असं. नक्कीच. आणि पहिले म्हणजे असं होऊन जायचं मॅडम, आपण तापेल तर कसं पाणी होतं तसं माझं डोकं होऊन जायचं. पाणी पडत असं गरगर सुचत नव्हतं, काहीच सुचत नव्हतं. मी काम करायची सगळं होती, पण मग सुचत नाही, मार्ग सुचत नव्हता मॅडम. आणि या दुखण्यामध्ये लॉकडाऊनमुळे त्याच्यामुळे माझं थोडंसं कर्ज वगैरे पण झालं होतं. आता पण आहे, पण आता मी आनंदाने फिरते आपली मेहनत करून हा. बस. आणि मला ब्रह्मांडाने एवढं केलंय का मला खूप छान साथ दिली. माझं हा. कुटुंबच मला दिलंय असं. म्हणजे हा. त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहे मॅडम. हा. ताईंचे, दीदीचे, त्यांचे खूप म्हणजे खूप आम्हाला साथ दिली माझ्या लेकांना त्यांनी. आणि आज आज मी बसले ते त्यांच्यामुळेच. आणि हा. माझी दिवसाची सुरुवात पण तुमच्या व्हिडिओमुळेच होते मॅडम. सकाळपासून जशी व्हिडिओ लावून देते ना, दुसरं काही बघायला हेच नाही होत. सकाळी पण छान. वेळेला जातो ना, सकाळी मुलगा आहे माझा 19 वर्षाचा, तो सकाळी हा. पेपर टाकायला जातो. तो म्हणतो मम्मी सकाळी मेडिटेशन झालं तुझे व्हिडिओ ते येतं नाही, पण तेच व्हिडिओ रात्री तुझे मी येतो. तरी म्हटलं मग दुसरं काय बघतो म्हटलं. एक व्हिडिओ मी खूप ते कृतज्ञतेची जादू ते 28 सेशन माझे बघून झाले मॅडम तुमचे ते व्हिडिओ छान. युट्यूब वरचे. हा. खूप छान. आणि छान वाटतंय आता टिफिन बनवायचे ना मॅडम, मी मनापासून बनवायचे असं नाही, पण ते ना डब्यात अन्न खूप यायचं माझं. तो एक हे अनुभव पण माझा खूप छान आहे. अन्न व्हायला जातं, आपण एवढं मेहनतीने बनवतो हे करतो, पण आता जसं त्याला आणि मी असं नाही प्रॉपर की ते फक्त पीठ मळताना वगैरे आपले हं. आपले चांगले विचार टाकते, त्याच्यामध्ये ऊर्जा टाकते. हं. मॅडम तुम्हाला खोटं वाटेल एवढं एवढं सुद्धा डब्यात परत येत नाही. ताई बहुत कशाला बढिया. विचारत तुम्ही. हा म्हणजे येतच नाही, काहीच नाही. मेस मेस किंवा टिफिन पुरवतात, लक्षात घ्या. त्यांनाही असं वाटते की आपल्या हातचं सगळं खाल्लं पाहिजे. पण आहे ना रुपाली, हो अगोदर आपण पाठवायचो ना जेवण, ते चिंतेचं, आपल्या हो विचारांचं, टेन्शनचं पाठवायचं. हो ते फक्त हो पैसे येतात आणि आपण जेवण देतो ही भावना होती. हो आता तुम्ही जे जेवण पुरवता ना, ते हो ऊर्जावान जेवण पुरवता. हो त्यांनाही त्याचा फायदा होतो. ते पोट हा भरूनही जेवतात आणि हो आरोग्य संपन्नही राहतात आणि हो. तुम्हालाही आशीर्वाद रूपी ऊर्जा मोठ्या मिळतात. मी तर त्यांना पण आशीर्वाद देते का तुमची पण प्रगती हो, खाणाऱ्याची पण प्रगती हो. छान. असं छान. खूप म्हणजे खूप मॅडम नवीनपणे घडायला लागली, मी जगायला लागली. खरंच मॅडम तुमचे खूप खूप आभार. म्हणजे आणि तुम्हाला ठसके लागत असेल दिवसभरात आम्ही जेवताना त्यांनी सोबत राहतो ना, किती वेळेस तुमचं नाव येत असेल, बापरे आमचं दिवसभर मॅडम हाच विषय निघतो आमचा. म्हणजे काहीतरी एखादं आणि सत्संगच असतो मॅडम. आमचं घर का बरं किती माहिती का, खरंच मला देवाने म्हणजे 40 वर्षाची होईपर्यंत जे दिलं नाही ना, ते आता दिलंय मला ब्रह्मांडाने. आणि मग दिवसभरात तुमचे इतके सांगता येणार नाही. केव्हा पण संध्याकाळी झोपेपर्यंत आम्ही एकाच ठिकाणी राहतो वर खाली, त्याच्यामुळे काही नाही ना. तर तुमचंच नाव राहतं मॅडम. असं काय सांगता, खरंच आपल्याला मॅडम भेटले, खरंच आमचं नशीब आहे खरंच मॅडम. खूप. आणि माझ्या कुटुंबासोबत आनंद आलाय चेहऱ्यावर तर तुमच्यामुळे आलाय मॅडम. खूप छान. खूप आणि छान. आणि सगळे रुपाली ताई, सगळ्या गोष्टी छान होणार आहेत. थोडासा वाट बघूया आपण. हळूहळू पुढे येऊया आणि तुमच्या लेकाचीही ब्रह्मांड छान जबाबदारी घेणार, छान बरोबरी करणार आहे. काही काळजी करू नका. त्याचं पण करायचंय मॅडम मला, त्याला पण क्लास जॉईन करायचा आहे. पण त्याचं ना थोडं टायमिंग ऍडजस्ट करते, कारण की त्याची पण मला खूप मदत आहे ना, टिफिनची वगैरे देणं घेणं. मग आता पण मी 8 वाजेला क्लास राहायचं, माझे काम तू म्हणायचं मम्मी तुझा क्लास चालू आहे, तुझा मी बाकीचं करून घेतो, भाजी वगैरे काही लागलं ते डबे देऊन अरे टाकायचं. वा, त्याच्यामुळे खूप छान, खूप छान. सगळ्या गोष्टी छान होणार आहेत. तुमचं असं एक स्वतःचं अस्तित्व छान निर्माण होणार आहे रुपाली ताई. बघा, ऊर्जेने निवडलाय ना, ज्याला ज्याला ऊर्जा निवडते ना, हो त्याच्या आयुष्यात कशाचीच कमी राहत नाही. हा, हो ठीक आहे.
थँक्यू मॅडम. खूप छान, खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. बस ब्रह्मांडाचे धन्यवाद मानूया या सगळ्या गोष्टींसाठी. नाही मॅडम, ब्रह्मांडाचे धन्यवाद. तुमचे तुमच्या चेहऱ्यामध्ये इतकी पावर मॅडम, म्हणजे आम्ही विशेष म्हणतो. खरंच मॅडम खूप. आणि तुमचे पण सगळे, मी इतकी मोठी नाही तुम्हाला आशीर्वाद देण्यासारखी, पण तुमचे पण सगळ्या चांगली इच्छा पूर्ण मॅडम, एवढंच मी ब्रह्मांडाकडे. म्हणजे सुखी समाधानी नक्कीच. आनंदी खूप भरभराट मॅडम. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. तुमच्या शुभेच्छांची गरज आहेच. तुमच्या नाही ऊर्जेची गरज आहेच ना सगळ्यांच्या. आहे की नाही? हो आपण एकमेकांसाठी हो सगळेजण उभे आहोत. अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये छान सकारात्मक बदल व्हावा यासाठी प्रार्थना करूया. ते सुगंधाचं बाळ बघा अनुभव केवढं छान सांगते खेळतंय मॅडम. मागून. नाही, आपल्या ग्रुपमध्ये एक एक अनुभव सांगतात, तो अनुभव माझा आहे. आता त्या दिवशी त्या मावशीने सांगितलं माझा मूळव्याधीचा त्रास. मॅडम मला पण मूळव्याधीचा त्रास व्हायचा, पण मला नव्हतं माहिती. तो अचानक म्हणजे बंदच झाला आता पूर्ण. मी ताईने म्हणते मला पण त्रास व्हायचा, म्हटलं तो मेडिटेशन पासून बंद झालं. माझे पाय दुखायचे ते पण बंद झाले, डोकं दुखायचं ते पण बंद झालं. आणि म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅडम. मागच्या महिन्यात मंथ एंडिंगला माझी गॅस संपली मॅडम. म्हणजे मीच झाडता म्हटलं आता व्यवस्थित उचलून मग झाडूवर उचलली पूर्ण हलकू. वेदांतला म्हटलं वेदांत आता काय करायचं, म्हटलं टाकी मन एंडिंग येतं, म्हणतो मग मी थांब बघतो उद्या काहीतरी बरं का. आणि मी फक्त सहज म्हटली अशी, खरंच बरं का मॅडम एकदम खरं. म्हटलं अजून 2-4 दिवस चाल, म्हटलं 2-3 तारखेपर्यंत. मॅडम ती 5 तारखेपर्यंत चालली टाकी. आणि एकदम हलकं. मी विषय म्हणते, ताई पण मला विचारतात कव संपली का, म्हटलं नाही आहे. म्हणजे तुम्ही तर म्हणे संपणार आहे, म्हटलं नाही आहे अजून 2-3 दिवस. 5 दिवस चालले मॅडम. 29, 30, 31 तारखेचा महिना होता ना. हो, 5 तारखेला सकाळी संपली टाकी. आणि ती एक सिलेंडर. दिवस पण जाणार नाही. हो खूप. आणि खूप असे छोटे छोटे छान छान मस्त. खूप सुंदर. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. बघ बघा, हो. सिलेंडरला कोणी एकी दिली होती का? नाही ना? हा नवीन अनुभव. हां, यासाठी अनुभव ऐकावे लागतात सगळ्यांचे. कळलं काय? मी माझ्या ऊर्जेचा अधिक कुठे उपयोग करू? काही राहिलाय का? तर आला अनुभव एक नवीन. तेच ना, तेच ना. खूप खूप छान. आणि पहिलं कोणी थोडं जरी बोललं ना मॅडम, लगेच रडू यायचं, वाईट वाटायचं. आता काहीच वाटत नाही. डोकं एकदम इतकं शांत आहे ना, कोणी काही पण बोला काही फरक पडत नाही. आणि तुमचे मेडिटेशन एकदम, मी तर पहिलं, दुसरं, तिसरं सगळेच मेडिटेशन, पहिलं मेडिटेशन खूप छान आहे मॅडम. दुसरं पण म्हणजे सगळेच छान आहे. असे जरी मला झोप येत नसली ना, तरी ते पहिले मेडिटेशन लावून देते. आणि तरी 2 मिनिटात झोप लागून जाते मॅडम. पहिले मला 2-2, 3-3 वाजायची झोपायला, तरी झोप येत नव्हती. आणि काहीच नाही बरं का, डोक्यात विचार नाही, काही नाही, तरी झोपच नाही. इकडून तिकडं, तिकडून इकडं असं व्हायचं. पण मग छान. आता 2 मिनिटं पडायचं उशीर केलं की झोप लागून जाते. बहुत बढ़िया. बस. खूप सुंदर. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. अगदी मनापासून धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू ऑल ऑफ यू सगळ्यांना. या दिव्य ऊर्जेसह कायम असेच राहा. रेकीमय शुभेच्छा सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक यू ऑल.